ही असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केलाय। अतिशय उशिरा माफी मागितली, पण तो माफीनं या ठिकाणी माफी नसते, छत्रपती शिवरायांचा आहे, माफी बिलकुल नसते। इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये। मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदींच्या माफीनाम्यावर घणाघाती टीका केली। माफी मागताना किंतु परंतु मध्ये लावलं, कंडिशनल माफी मागितली, सावरकरांना मध्ये आणलं। सावरकरांची आणि शिवरायांची तुलना करायचा उद्देश होता का हे समजत नाही। आज निर्भेळपणे माफी मागायला पंतप्रधानांनी का कच खाली मला समजत नाही। पालघरच्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या वेळेला पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नतमस्तक होऊन माफी मागितली। जयंत पाटील यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना फटकारले। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती, तर आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो, त्यामुळे महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही, प्रायश्चित्त अटळ आहे, असं ट्विटरवरून जयंत पाटील यांनी म्हटलंय। महाविकास आघाडी या मुद्द्यावरून माघार घ्यायला तयार नाही असेच संकेत यातून मिळतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी नतमस्तक होऊन माफी मागितली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आधीच माफी मागितली। त्यामुळे पुतळ्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेलं राजकारण माफीमुळे थांबेल का असा प्रश्न निर्माण झालाय। उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय मी याबद्दल महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची माफी मागतो। ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीने असा वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे। यामध्ये जे कोणी दोषी असेल ते कुणी असू द्यात, वरिष्ठ अधिकारी असू द्यात, खालचे असू द्यात, कॉन्ट्रॅक्टर असू द्यात, तो कॉन्ट्रॅक्टरला तर काळ्या यादीमध्ये टाकला पाहिजे। राज्याचा प्रमुख म्हणून जरी हा पुतळा नेव्हीने उभा केला असला, नेव्हीने देखील एका चांगल्या भावनेने तो उभा केला, परंतु दुर्दैवाने दुर्घटनाग्रस्त झाला, तर राज्याचा प्रमुख म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आम्ही काम करतोय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागणं, क्षमा मागणं, छत्रपती शिव हे तर एकदा नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक एकदा नाही 100 वेळा व्हायला मी तयार आहे। हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है। और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के